सर्वांना माझा नमस्कार. आपण जो आपले खाजगी सुरक्षा रक्षक असतात, त्यांचा जो कायदा आहे 1981 चा, तो त्याचा हा सेकंड पार्ट बघतोय. ऑलरेडी आपण एक लेक्चर याच्यावरती घेतलंय. त्याच्यामध्ये आपण कलम 13 पर्यंत डिस्कस केलेलं होतं. या लेक्चरमध्ये आपण कलम 14 पासून सुरुवात करणार आहोत. ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं नाही, त्यांनी ते बघून घ्या. YouTubeवरती सुद्धा ते अवेलेबल आहे. ठीक आहे. तर कलम 14 काय सांगतं ते? देय रकमेचे निर्धारण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. डिटर्मिनेशन ऑफ मनी ड्यूज त्यांनी कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे. आता हा अधिकार कोणाला आहे? तर बोर्ड किंवा बोर्डाने नियुक्त केलेला अधिकारी. आता हे जेव्हा तुम्ही इंडियन पॉलिटी वगैरे वाचता त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीने नेमलेला एखादा व्यक्ती किंवा अधिकारी टिके किंवा मग सीजीआयने नेमलेला एखादे अधिकारी टिके असं आपण नेहमी वाचतो. तर हे तुम्हाला खूप लॉजिकल पाहिजे. याच्यामध्ये असं काही ऑड वाटलं नाही पाहिजे तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर. ठीक आहे. तर हा अधिकार कोणाला आहे? बोर्ड किंवा बोर्डाने नियुक्त केलेला अधिकारी. हे काय करणार आहे? डिटर्मिनेशन ऑफ मनी ड्यूज म्हणजे काय? देय रकमेचं ते निर्धारण करणार आहे. कोणाकडून? मालक, मुख्य मालक किंवा सुरक्षा रक्षक यांच्याकडून येणे असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी कोण चौकशी करू शकतं? बोर्ड किंवा बोर्डाने नियुक्त केलेला अधिकारी. आणि हे आपण कशामध्ये बघतोय? कलम 14 मध्ये आपण हे बघतोय. न्यायालयीन अधिकार काय? चौकशी करताना बोर्डाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 सीपीसी नुसार न्यायालयाचे खालील अधिकार असतील. आता ज्या पण तुमच्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहे, ठीक आहे. तुम्ही इंडियन पॉलिटीमध्ये हे बघितलं असणार किंवा कायद्यामध्ये सुद्धा आपण इन जनरल बघतो, की जर एखादी बॉडी असेल, त्याला जर चौकशी वगैरे करायची असेल, तर त्यांना हा दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 याचे अधिकार दिले जातात. ठीक आहे. हे खूप कॉमन आहे. तुम्ही जर पहिल्यांदा कायद्यांचा अभ्यास करत असाल, तर हा फॅक्ट्स तुम्हाला नवीन असेल, बट तुम्ही जर याच्या अगोदर कधी कायदा अभ्यासला असेल, तर हे खूप कॉमन आहे. तर कोणकोणते अधिकार असतात? तर कोणालाही हजर राहण्यास सांगणं आणि शपथेवरती तपासणं, कागदपत्रे सादर करण्यास सांगणं, प्रतिज्ञापत्रावरती पुरावा स्वीकारणं, साक्षीदारांच्या तपासणीसाठी कमिशन जारी करणं. ठीक आहे. रकमेचा आदेश देण्यापूर्वी संबंधित पक्षाला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिली जाईल. आता हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे का? याला आपण नॅचरल जस्टिसचं तत्व म्हणतो. ठीक आहे. आपण समोरच्याची बाजू याच्यामध्ये ऐकून घेत असतो. हा तुमचा नॅचरल जस्टिसचा सिद्धांत आहे. आता भरपूर जण मला विचारतात, की हे नॅचरल जस्टिसचं पाठ करायचं का? नाही, हे पाठ नाही करायचं. बट तुम्हाला माहिती पाहिजे, की हे तत्व तुमचं नॅचरल जस्टिसचं आहे. समोरच्याची बाजू तुम्ही त्याच्यामध्ये ऐकून घेत असता. पुढे शिक्षाच्या पण काही तरतुदी येतील, त्याच्यामध्ये सुद्धा समोरच्याची बाजू ही ऐकून घेतली जाते. ठीक आहे. कोर्टात सुद्धा समोरच्याची बाजू ऐकून घेतली जाते. आणि हे जे पॉइंट आहे ABCD, तर हे बोलवच्चन पॉइंट आहे. हे पाठ नसते करायचे. पाठ काय करायचं असतं तुम्हाला? हे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 हे लक्षात ठेवायचं. हा अधिकार कोणाला आहे? ध्येय रकमेचे निर्धारण करण्याचा बोर्ड किंवा बोर्डाने नियुक्त केलेला अधिकारी यांना याचे अधिकार आहेत. ठीक आहे. अंतिम निर्णय सांगतात ते याच्यामध्ये कलमांतर्गत दिलेला आदेश अंतिम असेल आणि तो न्यायालयात आव्हानित करता येणार नाही. ठीक आहे. फायनल अँड बाइंडिंग एवढेच 2 कीवर्ड इथं लिहायचे आणि हेच पाठ करायचं. ठीक आहे. पुढे आहे, जर रक्कम वेळेत भरली नाही तर ती जमीन महसुलाची थकबाकी अरेअर ऑफ लँड रेव्हेन्यू म्हणून वसूल केली जाईल. हे जे आहे ना, जमीन महसुलाची थकबाकी, हे सुद्धा आपण वारंवार बघितलेलं आहे. हा कीवर्ड लक्षात ठेवायचा फक्त, की जर रक्कम वेळेत भरली नाही तर ती जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल केली जाईल. हे कलम त्यांनी 14 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर कलम 14 एकदा बघून घ्या, की अधिकार कोणाला आहे. ठीक आहे. अधिकार कोणाला आहे? बोर्ड किंवा बोर्डाने नियुक्त केलेला अधिकारी. याच्यामध्ये बोर्डाला कोणते अधिकारी चौकशी करताना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 याचे अधिकार आहे. त्याच्यानंतर समोरच्याला याच्यामध्ये संधी दिली जाते. बोर्डाचा जो निर्णय असतो तो अंतिम असतो. ठीक आहे. याच्यामध्ये वसुली कशी केली जाते? जमीन महसुलाची थकबाकी याप्रमाणे याची वसुली केली जाते. आता पुढे आहे कलम 15. कलम 15 काय सांगतं? ॲडव्हायझरी कमिटीबद्दल सांगतं, सल्लागार समितीबद्दल सांगतं. राज्य सरकार कायद्याच्या प्रशासनासाठी सल्ला देण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करेल. आता राज्य सरकार जेव्हा पण काही निर्णय घेतं, तर त्यांना चर्चा करण्यासाठी एक बॉडी हवी असते. ठीक आहे. एक सल्लागार समिती हवी असते. तीच ही तुम्हाला कलम 15 मध्ये त्यांनी दिलेली आहे. जर काही कारणास्तव समिती कार्यरत नसेल, तर सरकार सल्ला न घेताही अधिसूचना काढू शकते किंवा निर्णय घेऊ शकते. ठीक आहे. आता ही जी तुमची ॲडव्हायझरी कमिटी ही कलम 15 मध्ये येते. पहिलं तर हे पाठ करायचं आणि याची स्थापना कोण करतं? तर राज्य सरकार करतं. एवढ्या ह्या 2 बाबी पाठ करायच्या. आता सर्वात महत्वाचं काय? हे जे सल्लागार समिती असणार आहे, याची रचना किंवा कंपोजिशन कशा प्रकारचं आहे? तर या समितीमध्ये खालीलप्रमाणे समान संख्या असलेले प्रतिनिधी असणार आहे. आता याच्यामध्ये 3 लोक असणार आहे. ठीक आहे. 3 प्रकारचे प्रतिनिधी याच्यामध्ये असणार आहे.
मुख्य मालकांचे प्रतिनिधी असणारे, सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी असणारे आणि तिसरं म्हणजे राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. 3 प्रकारचे प्रतिनिधी आपण या समितीमध्ये बघतोय. कोण-कोण? मुख्य मालकांचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी आणि 3 नंबरला राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधी. ठीक आहे. हे जे राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधी आहेत, हे याचाच अर्थ काय होतो? हे राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. आता पुढे याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा नियम सांगितला. तो नियम आपल्याला पाठ करावा लागणार आहे. काय सांगतात ते? सरकारचे प्रतिनिधी म्हणून एकूण सदस्य संख्येच्या 1/4 1/4 पेक्षा ते जास्त नसतील. ठीक आहे. सरकारचे प्रतिनिधी किती सांगितले त्यांनी? 1/4 पेक्षा जास्त नसतील. म्हणजेच काय? जर या समितीची आपण फॉर एक्झाम्पल सांगतोय, जर या समितीमध्ये 100 सदस्य असतील, तर ही जी आहे तुमचे सरकारचे प्रतिनिधी, हे तुमचे 1/3 म्हणजे हे तुमचे 1/4 म्हणजे 25 पेक्षा जास्त नसतील. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. हा 1/4 चा आकडा तुम्हाला पाठ करायचा आहे. कंपोझिशनमध्ये 3 लोकं आणि सरकारचे प्रतिनिधी 1/4 पेक्षा जास्त असणार नाही. हे जरी 1/4 असेल, मी तुम्हाला याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. बॉस कोण असणार आहे तुमचा? राज्य सरकार असणार आहे. ठीक आहे. मग या समितीचा अध्यक्ष कोण असणार आहे? सरकार आपल्या प्रतिनिधींपैकी एकाला अध्यक्ष म्हणून नियुक्त करणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, बॉस कोण असणार आहे तुमचा? राज्य सरकार असणार आहे किंवा राज्य सरकारचे माणसं हे याच्यामध्ये बॉस असणार आहे. प्रसिद्धी काय सांगितली? सदस्यांची नावे अधिकृत राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जातात. हे असले फॅक्ट्स पाठ करायचे नसतात. पुढे आहे समितीच्या बैठका आणि नियम कायद्यानुसार ठरवले जातील. हे सुद्धा तुमचं जनरलाइज स्वरूपाचं विधान आहे. हे जर पेपरमध्ये आलं तर याला असं खूप काही चुकवण्याचा चान्सेस त्यांच्याकडे नसतो. बट या 1/4 ला एक्झामिनर काय करू शकतो? याला 1/2 करू शकतो, 1/3 करू शकतो. ठीक आहे. 1/3 करू शकतो. या स्वरूपाचे फॅक्ट्स तो चुकू शकतो. बट हे जे प्रसिद्ध आहे किंवा कामकाज आहे, तर याच्यामध्ये त्याला खूप काही चुका करायचे चान्सेस नसतात आणि हे जनरलाइज विधान असतात. ठीक आहे. लॉजिकल असतं ते. कार्यकाळ काय सांगितलं त्यांनी? सरकारी प्रतिनिधी वगळता इतर सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे आणि रिक्त पद 6 महिन्यांच्या आत याच्यामध्ये भरलं जाणार आहे. ठीक आहे. 5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आणि पद जर रिक्त झालं, तर त्या पदाचं त्यांना ते किती महिन्यामध्ये भरावं लागतं? 6 महिन्याच्या आत त्यांना ते पद भरावं लागतं. आता त्याच्यामध्ये भत्त्याची तरतूद काय सांगितली? सदस्यांना, ठीक आहे, सदस्य कोणते? सरकारी प्रतिनिधी सोडून त्या सदस्यांना बैठकीसाठी प्रवास आणि दैनिक भत्ता याच्यामध्ये दिला जातो. ठीक आहे. हे भत्ता सुद्धा पाठ करायची एवढी फार काही गरज नाही. काय सांगितलं? बैठकीसाठी प्रवास आणि दैनिक भत्ता या 2 बाबी त्याच्यामध्ये दिल्या जातात. ठीक आहे. तरी सुद्धा भत्ता एवढा इम्पॉर्टंट नाही. रचण्यामध्ये 3 लोकं, 1/4 हे सरकारचे प्रतिनिधी, अध्यक्ष कोण असणारे? सरकारचा असणारे, कार्यकाळ 5 वर्षांचा आणि 6 महिन्याच्या आत रिक्त पद भरायचे. ठीक आहे. आणि भत्ता हा सरकारी प्रतिनिधी सोडून बैठकीसाठी प्रवास आणि दैनिक भत्ता दिला जातो. एवढ्या बाबी तुम्हाला कलम 15 मध्ये पाठ करायच्या आहेत. ठीक आहे. आता कलम 16 मध्ये येऊयात. कलम 16 काय सांगतं? निरीक्षक आणि त्यांचे अधिकार सांगितलं. इन्स्पेक्टर्स अँड देअर पॉवर्स सांगतं. काय सांगतं? नियुक्ती कोण करणार या निरीक्षकांची? सर्वात मोठा ट्रॅप जर तुम्हाला एक्झाम मध्ये आला, तर या निरीक्षकांची नियुक्ती राज्य शासन करतं असं जर आलं, तर ते चुकीचं असणार आहे. या निरीक्षकांची नियुक्ती मंडळ करतं. कोण करतं? बोर्ड करतं. बोर्ड पात्र व्यक्तींची निरीक्षक म्हणून नियुक्ती करू शकते आणि त्यांच्या कामाचे क्षेत्र म्हणजेच ज्युरिस्डिक्शन ठरवू शकते. कोण ठरवतं? मंडळ ठरवतं. तुमची अपॉइंटमेंट कोण करणार आहे? मंडळ करणार आहे. ठीक आहे. हे बोर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बोर्ड बघितलेलं आहे. आता हे जे निरीक्षक आहे, त्याचे जे अधिकार आहे ना, हे बोलबच्चन स्वरूपाचे. म्हणजेच तो काय करू शकतो? प्रवेश करू शकतो, झडती घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चौकशी करू शकतो का? करू शकतो. त्या ठिकाणी आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीची. आता ही बोलबच्चन बाबी याच्यामध्ये फार काही एक्सप्लेन करण्यासारखं नसतं. काम देणाऱ्या मालकाकडून सुरक्षा रक्षकांची नावं, पत्ते आणि त्यांना दिलेल्या वेतनाबद्दल माहिती मागवणं. जर कायद्याचं उल्लंघन झालं आहे असं वाटलं, तर संबंधित कागदपत्र किंवा नोंदणी वह्या जप्त करणं किंवा त्यांच्या प्रतीस घेणं, इतर नेमून दिलेले अधिकार वापरणं. आता हे हे पाठ करण्याचं नाही. ठीक आहे. याच्यामध्ये त्याला चुकवायचा चान्सेस कमी. चुकवेल काय तो? या निरीक्षकाची नियुक्ती कोण करतं? याच्यामध्ये तो फसवू शकतो. बोर्ड आणि राज्य शासन याच्यामध्ये तो तुम्हाला ट्रॅप करू शकतो. ठीक आहे. आपण निगेटिव्ह ऑप्शन सुद्धा इथं लिहित असतो. आता हे 16 हे कलम महत्वाचं आहे. हे पाठ करायचं. 15 सुद्धा पाठ करावं लागणार आहे तुम्हाला. 15 मध्ये आपण ॲडव्हायझरी कमिटी बघितली. ठीक आहे. जे कलम मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगतो, पाठ करा. तेवढेच पाठ करायचे जेवढे मी लेक्चरमध्ये पाठ करून घेतो. त्याच्यावरती खूप जास्त फोकस ठेवायचा. ठीक आहे. ज्या कलमाला मी खूप जास्त एम्फसाइज करत नाही किंवा सांगतो, की हे पाठ नाही केलं तरी चालेल,
तर त्याला जास्त लोड घ्यायचा नाही. तर कलम 16 कसं लक्षात ठेवायचं? त्याच्यामध्ये निरीक्षक येतो. ठीक आहे. तर 16 आपण डोळा या अनुषंगाने लक्षात ठेवतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही 16व्या वर्षाचे होते, ठीक आहे, किंवा 16 वर्षाचा मुलगा काय करतो? सगळीकडं बारीक लक्ष ठेवतो. बारीक लक्ष ठेवणं म्हणजेच काय? तो निरीक्षण करतो. ठीक आहे. तर निरीक्षकाचं हेच काम आहे. सगळीकडं त्याला बारीक लक्ष ठेवायचं असतं. ठीक आहे. 16 वरिष्ठ धोक्याचं या अनुषंगाने सुद्धा तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सगळीकडं बारीक लक्ष तो ठेवतो. या अनुषंगाने तुम्हाला ते 16 डोळा, ठीक आहे, निरीक्षक या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये एक अपवाद आहे. त्यांनी काय सांगितलं? कोणावरही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. हा जो इन्स्पेक्टर आहे, कलम 16 अंतर्गत नेमलेला, बोर्डाने नेमलेला इन्स्पेक्टर, तो स्वतःविरुद्ध म्हणजे जो दुसरा व्यक्ती असणार आहे, ठीक आहे, तर त्याला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी तो काय करणार आहे? सक्ती करणार नाहीये. हा जो अपवाद आहे, हा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता तुम्हाला हे भरपूर सारे जे फॅक्ट्स आहेत, तर हे कसे पाठ करायचे किंवा कसे लक्षात ठेवायचे? याच्या नोट्स काढायच्या का? तर नोट्स काढू नका. ठीक आहे. नोट्स काढू नका. मी तुम्हाला एआर नोट्स देणार आहे. ॲक्टिव्ह रिकॉल सेशनच्या आपल्या नोट्स देणार आहे आणि ॲक्टिव्ह रिकॉल सेशन सुद्धा मी तुमचे ह्यावेळेस घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक कायदा हा तुमचा 2दा लेक्चर स्वरूपामध्ये रिवाईज होणार आहे. ठीक आहे. तर एआरचे सेशन होतील. त्याच्या नोट्स सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. एकदा हा पॉइंट आपण डिस्कस करूया कलम 16चा. नंतर दाखवतो. अपवाद लक्षात ठेवा, की जो निरीक्षक असणार आहे, तो कोणावरही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती करू शकत नाही, करणार नाही, ही बाब लक्षात घ्यायची. आता हा जो तुमचा इन्स्पेक्टर आहे, हा सार्वजनिक सेवक म्हणून मानला जातो. ठीक आहे. पब्लिक सर्व्हंट म्हणून मानला जातो. आय-पी-सीचं कोणतं कलम आहे? कलम क्रमांक 21. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता आपण काय-काय बघितलं? कलम 16 मध्ये तुमचा इन्स्पेक्टर आहे. नेमणूक कोण करतं? बोर्ड करतं. ठीक आहे. त्याचे अधिकार बघितले. प्रवेश करू शकतो, झडती घेऊ शकतो, चौकशी करू शकतो, माहिती मागू शकतो, जप्त करणं किंवा प्रतीज मागू शकतो. इतर अधिकार सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अपवाद काय? स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती करू शकतो का? नाही. सार्वजनिक सेवक आहे, त्याचं कलम कोणतं आहे? आय-पी-सी 21. आता अजून एक याच्यामध्ये मुद्दा येतो. भरपूर जण असं विचारतात, की सर आता भारतीय न्याय संहिता आली. ठीक आहे. बी-एन-एस आलंय. तर बी-एन-एसचं कलम पाठ करायचं. बिलकुल पाठ करू नका. ठीक आहे. तुम्हाला इथं काय दिलंय? आय-पी-सी दिलंय कायद्यामध्ये. हेच एक्झामिनर तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारणार आहे. तो बी-एन-एस उघडून पाहणार नाही. त्याला सुद्धा आळस येतो. ठीक आहे. त्याला सुद्धा कंटाळा येतो क्वेश्चन सेट करताना आणि बेअर ॲक्टमध्ये ते दिलं जातं. त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. जे मी तुम्हाला म्हणतो अननेसेसरी डाउट्स भरपूरदा तुम्ही क्रिएट करता, ते अननेसेसरी डाउट्स क्रिएट करायचे नाही. आता मला तुम्हाला जे सांगायचं होतं, की तुम्ही स्वतःच्या नोट्स काढू नका. मी तुम्हाला एआर सेशनच्या फाइल्स दाखवतो. ठीक आहे. आता कलम 16 डिस्कस केलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये निरीक्षकांची नियुक्ती कोण करतं? तर तिथं तुम्ही खाली काय लिहायचं? बोर्ड करतं. ठीक आहे. बोर्ड करतं. या स्वरूपाचं लिहायचं. त्याच्यानंतर त्याचे मुख्य अधिकार कोणते? हे इथं तुम्ही 3-4 स्वरूपामध्ये ते लिहून काढायचे. त्याच्यानंतर निरीक्षक हा आय-पी-सीच्या कोणत्या कलमानुसार सार्वजनिक सेवक म्हणून मानला जातो. तर आत्ताच आपण बघितलं 21वं कलम होतं. ठीक आहे. या स्वरूपाचं लिहायचं. त्याच्यानंतर कलम 16 काय? डोळा मी तुम्हाला सांगितलं होतं. 16 वर्षाचं पोरगं काय करतं? सगळीकडे डोळा ठेवतं. सगळीकडे बारीक लक्ष ठेवतं आणि निरीक्षकाचं तेच काम आहे. ठीक आहे. या बाबी तुम्हाला या स्वरूपामध्ये मी टेबल फॉर्मॅटमध्ये देणार आहे. ठीक आहे. आणि हे आपण जे आपले 39 कायदे जवळपास मी जे तुम्हाला प्लॅन करून दिले, तर त्या 39 कायद्यांच्या संदर्भात सर्व गोष्टी तुमच्या या स्वरूपात फॉलो होतील. अजून एक बाब सांगतोय, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. प्रोसेस काय? तुम्हाला पहिले तर लेक्चर्स करायचे. आपल्या नोट्स प्रिंट करायच्या, लेक्चर्स करायचे. ज्या बाबी मी तुम्हाला सांगतो ॲडिशनल, त्या नोट्समध्ये लिहून घ्यायच्या. लेक्चर्स झाल्यानंतर जी मी तुम्हाला वर्कबुक देतो, ती वर्कबुक लिहायची. ठीक आहे. वर्कबुक कशी लिहायची ते मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. परत एकदा सांगतो. लेक्चर्स केल्यानंतर तुम्हाला जेवढं आठवतं तेवढं लिहायचं. जे आठवत नाही ते नोट्समध्ये बघून लिहायचं आणि नोट्समध्ये सुद्धा जर तुम्हाला काही मुद्दे सापडले नाही, तर खाली आन्सर की तुम्हाला दिलेली असती. त्या आन्सर कीमध्ये शोधून लिहायचं. 3 टप्प्यामध्ये वर्कबुक लिहायची. डायरेक्ट आन्सर कीमध्ये बघून जर तुम्ही ती लिहिली, तर तुम्हाला मार्क येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही एम-सी-क्यू टेस्ट सोडवायची, जी मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. एम-सी-क्यू टेस्ट सोडवल्यानंतर ॲक्टिव्ह रिकॉल सेशन तुम्ही अटेंड करणं आवश्यक आहे. हे जर तुम्ही अटेंड केलं, ह्या 4 प्रोसेस जर तुम्ही फॉलो केल्या, मी गॅरंटी देतो 40 पैकी 40 मार्क तुम्ही घेणार आहात. ठीक आहे. सॉरी 40 क्वेश्चन म्हणजे तुमचे बरोबर येतील. 80 मार्क्ससाठी ते आहेत. 80 पैकी 80 मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. ही शाश्वती मी तुम्हाला याच्यामध्ये देतो. ठीक आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स सुद्धा आला असेल, की आपण कलम 16 बघितलं. इथं 3 प्रश्न तुम्हाला आले. ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला जमले. या स्वरूपाचं आपण बॅचमध्ये प्रोसीड करणार आहोत. ठीक आहे.
हां, आता भरपूर जणांना काही डाउट्स असतात. सांगतो मी तो तो पुढे येईल तो मुद्दा. पुढे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. हां, तर कलम 17 आहे अपराधांची दखल घेणं, कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स. ठीक आहे. तर असा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड संबंधित गुन्ह्याची तक्रार कोणत्याही व्यक्तीनं केली तर कोर्ट त्याचा कॉग्निझन्स म्हणजे त्या अपराधाची दखल घेऊ शकतं का? किंवा पोलिसांनी डायरेक्ट जर तक्रार केली, ठीक आहे, त्याला आपण सुओ मोटो म्हणतो किंवा फौजदारी गुन्हा आपण त्याला म्हणतो किंवा मग कोणत्याही व्यक्तीनं बेसिकली कीवर्ड काय, की कोणत्याही व्यक्तीनं जर कोर्टामध्ये तक्रार दाखल केली, तर ते कोर्ट त्या गुन्ह्याचा ठीक आहे किंवा त्याने जी तक्रार दाखल केली, त्याचा कॉग्निझन्स किंवा त्याची दखल घेतो का? तर त्याचं उत्तर त्यांनी कलम 17 मध्ये दिलं. तर ते कोर्ट जे आहे, कोणत्याही व्यक्तीनं जर तक्रार दाखल केली, तर तो कोर्ट त्याची दखल घेत नाही. त्यांनी काय सांगितलं स्पेसिफिकली मेन्शन केलं, या कायद्याअंतर्गत कोणत्याही गुन्ह्याची दखल न्यायालय केवळ निरीक्षकानं किंवा मंडळानं किंवा शासनानं अधिकृत केलेल्या व्यक्तीनं जेव्हा लेखी तक्रार करेल तो, तेव्हाच तो जो न्यायालय आहे, तो त्याचं कॉग्निझन्स घेणार आहे, तो त्याची दखल घेणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय तक्रार ठीक आहे, तक्रार कोण-कोण करू शकतं? तर इन्स्पेक्टर किंवा ऑथराइज्ड पर्सन. ऑथराइज्ड पर्सनमध्ये शासनाचा अधिकृत व्यक्ती येतो. ठीक आहे. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर या गुन्ह्यांचा खटला केवळ महानगर दंडाधिकारी म्हणजे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयातच चालवला जाईल. हे दोन्ही कीवर्ड इथं पाठ करायचे. एक तर कलम 17 मध्ये काय सांगितलं, कॉग्निझन्स केव्हा घेतला जाऊ शकतो हे पाठ करायचं आणि न्यायालय ठीक आहे. तुमचे न्यायाधीश जे आहे ते कोणत्या दर्जाचे पाहिजे? महानगर दंडाधिकारी, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि प्रथम श्रेणी दंडाधिकारी. ज्याला आपण मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास असं म्हणतो. ठीक आहे. हे दोन्ही फॅक्ट्स तुम्हाला इथं पाठ करायचे. आता कलम 17 मध्ये अपराधांची दखल घेणे हे जे आहे, हे कसं पाठ करायचं? कोर्ट कचेरी आली म्हणजेच काय आला? खतरा आला. ठीक आहे. 17 खतरा या अनुषंगाने आपण पाठ करतो. 17 हा जो आहे तर तिथं तुमचा क्यू हा वर्ड येतो. ठीक आहे. क्यू फॉर क्वीन म्हणजे राणी. राणीला आपण खतरा म्हणतो. आर हा तुमचा 18वा आहे. त्याला आपण राजा म्हणतो. ही अल्फाबेटिकल सीरीज आपल्याला कोडिंग, डिकोडिंग, रिझनिंगमध्ये सुद्धा कामं येते आणि इथं आपल्याला लॉजिकली लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा ते कामं येतं. ठीक आहे. तर कलम 17 आपण खतरा या अनुषंगाने लक्षात ठेवतो. खतरा कशाचा? कोर्ट कचेरीचा खतरा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कलम 17 समजलं असेल. परत एकदा मी तुम्हाला आपल्या ज्या AR सेशनच्या आहे फाईल ती दाखवतो. ठीक आहे. पाठ कसं होतं ते सांगतो मी तुम्हाला. कलम 17 आहे. इथं ते लिहायचं. ठीक आहे. 17 खतरा लिहायचं इथं. अपराधांची दखल घेणे. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यायालयाकडे लेखी तक्रार करण्याचा अधिकार कोणाला आहे? ठीक आहे. इथं ते जो फॅक्ट्स मी तुम्हाला आत्ता सांगितला, इन्स्पेक्टर किंवा ऑथराइज्ड पर्सन तो लिहून काढायचा, नोट्स काढायचा, तुमचा मुद्दाच राहत नाही. त्याच्यानंतर न्यायालयाचा दर्जा या गुन्ह्याच्या खटला चालवण्याचा अधिकार कोणत्या दर्जाच्या दंडाधिकाऱ्यांना दिलेला आहे? 2 व्यक्ती आपण त्याच्यामध्ये पाठ केला. ठीक आहे. आठवायला पाहिजे तुम्हाला त्या. आठवा. ठीक आहे. कोण-कोण होतं? एक होतं तुमचं महानगर दंडाधिकारी, ज्याला आपण मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणतो आणि दुसरं कोण होतं? प्रथम श्रेणी दंडाधिकारी, ज्याला आपण मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास असं म्हणतो. ठीक आहे. हे 2 आपण याच्यामध्ये बघितलेले होते. ठीक आहे. इथं कलम 17 संपलं तुमचं. फार काही नोट्स काढायच्या तुम्हाला याच्यामध्ये गरज उरत नाही. ठीक आहे. पुढे आहे कलम 18. कलम 18 मध्ये काय सांगतात? बालकामगार ठेवण्यास मनाई. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन. कोणत्याही बालकाला सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा त्याच्याकडून काम करून घेतलं जाणार नाही. आणि याच्यामध्ये स्पष्टीकरण काय देतात ते? बालकाची डेफिनिशन सांगता. बालक म्हणजे अशी व्यक्ती जिनं वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत आणि हे त्यांनी 2025च्या सुधारणेनुसार याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. काय पाठ करायचं? कलम 18 ठीक आहे. तुम्हाला मतदानाचा अधिकार कधी भेटतो? 18 नंतर. ठीक आहे. लग्नाचा अधिकार सुद्धा इन जनरल तुम्हाला 18 नंतरच भेटतो. म्हणजे काय? चाइल्डच्या संदर्भात 18 हा कीवर्ड सर्वांना पाठ असतो. त्याच अनुषंगाने हे जे कलम 18 आणि हे 18 हे दोन्ही सोबत-सोबत लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आता काही जण काय करताय? भरपूर जण त्या वेबसाईट जी आहे तुमची एक सेकंड लेक्चर चेक करतो. आवाज येतोय. तर तुम्हाला एकदा बेअर ॲक्ट दाखवतो. ठीक आहे. हां. तर बेअर ॲक्टमध्ये मला तुम्हाला सांगायचा हा जो बेअर ॲक्ट आहे इंग्लिशचा, हा मी इंडिया कोड नावाच्या वेबसाईटवरून घेतलाय. ठीक आहे. आणि जर तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करायचं असेल किंवा तुम्हाला मास्तरवरती भरोसा नसेल, की काहीतरी सुटतंय किंवा मग एआयने नोट्स बनवल्या असं जर तुम्हाला काही डाउट्स असेल, तर तुम्ही हे बेअर ॲक्ट रिफर करायला पाहिजे. मराठीतले करू नका. कारण की ते आउटडेटेड आहेत. लँग्वेज डिफिकल्ट आहे. ठीक आहे. समजणार नाही. आणि इंडिया कोडचे का याच्यामध्ये बघा 2025 पर्यंतच्या सुधारणा त्यांनी दिल्या. ठीक आहे.
आणि हे बघा वर्ड एम्प्लॉयर 1996 सुधारणा, ही 2025 सुधारणा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपण आता कलम 18 बघितलं ना. ठीक आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. द वर्ड 14 वॉज सबस्टिट्यूटेड बाय महाराष्ट्र 2025. ठीक आहे. या स्वरूपाचं तुम्हाला त्या इंडिया कोडच्या याच्यावरती लेटेस्ट बेअर ॲक्ट भेटतात. त्याच्यामुळं जी लेबर डिपार्टमेंटची वेबसाईट आहे ते करू नका. कारण की भरपूर साऱ्या जणांनी मला याचे स्क्रीनशॉट पाठवले होते, की नोट्समध्ये चुकीचं आहे का? तर नाही. आणि जरी तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करायचं असेल, तर हे बेअर ॲक्ट मी तुम्हाला आपलं जे ॲप आहे तिथंच प्रोव्हाईड करेल. तिथंच तुम्ही क्रॉस व्हेरिफाय करा. एखादा फॅक्ट चुकीचा वाटला तर बिलकुल तो तुम्ही मला पाठवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 19 आहे. कलम 19 काय सांगतो? कामगार भरपाई कायदा लागू होणं. वर्कमॅन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट ते सांगतं. आता हे कलम 19, कलम 20 आणि कलम 21 आपल्याला सोबत बघायचं आहे. त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे. ती संकल्पना मी तुम्हाला सांगतो. या कलम 19, कलम 20 आणि कलम 21 मध्ये त्यांनी काय सांगितलं? ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ते मालकाची व्याख्या सांगतात. ठीक आहे. सिच्युएशन सांगतो मी तुम्हाला. मालकाची व्याख्या ते सांगतात. ठीक आहे. मालक कोण आहे? मालक हा पेमेंटवरून ठरतो. ठीक आहे. कलम 19, 20 आणि 21 तिन्ही सोबत लक्षात ठेवायचे. तिन्ही ठिकाणी मालकाची व्याख्या ही त्यांनी सांगितली आणि तिन्हीमध्ये एकच आहे. ठीक आहे. मालक कसा ठरतो? जर पेमेंट म्हणजेच काय वेतन जर बोर्डाने केलं. ठीक आहे. पेमेंट कोण करतंय? पेमेंट. इथे मालक यायला पाहिजे, वेतन यायला पाहिजे. ठीक आहे. वेतन जर बोर्डाने केलं तर मालक कोण असणार आहे? बोर्ड असणार आहे. ठीक आहे. आणि पेमेंट जर इतर व्यक्तीने केलं. ठीक आहे. इतर बाबतीमध्ये म्हणजेच काय? जर वेतन मंडळाकडून दिलं जात असेल, तर मंडळ मालक समजला जाईल आणि इतर बाबतीमध्ये मुख्य मालक, ठीक आहे, प्रिन्सिपल एम्प्लॉयर हा मालक मानला जातो. म्हणजे काय? एकच बाब लक्षात ठेवा. जर पेमेंट हे बोर्डाने दिलं, तर बोर्ड काय असतो? तुमचा मालक असतो आणि इतर बाबतीमध्ये मालक कोण असतो? प्रिन्सिपल एम्प्लॉयर असतो. बस एवढंच. तिन्ही जे सेक्शन आहे कलम 19, 20 आणि 21 तिन्हीसाठी तुम्हाला हाच फॅक्ट लक्षात ठेवायचा. बोर्ड जिथं पेमेंट करतो, तिथं बोर्ड मालक असतो. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता कलम 19 कशा संदर्भात आहे? कामगार भरपाई कायदा लागू होणं. म्हणजेच काय? कामगार भरपाई कायदा 1923 मधील तरतुदी नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना लागू होतील. आता हा 1923 चा कामगार भरपाई कायदा आहे, हे पाठ करायचं. ठीक आहे. वर्क मॅन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट कधीचा आहे? 1923 चा. या कायद्याच्या उद्देशासाठी सुरक्षा रक्षकांना कामगार मानलं जाईल. ठीक आहे. बोलबच्चन बाबी इथं कायद्याचं वर्ष पाठ करायचं. कसं लक्षात ठेवायचं? कलम 19 ₹19 भरपाई. या अनुषंगाने कलम 19 तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. भरपाई हा कीवर्ड इथं आहे आणि ₹19 भरपाई या अनुषंगाने त्याला लक्षात ठेवायचं. भरपाईचा कायदा कधीचा आहे? 1923 चा आहे. पुढे कलम 20 मध्ये काय सांगितलं? वेतन प्रदान कायदा लागू होणे. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट सांगितलं. राज्य सरकार अधिसूचनेद्वारे वेतन प्रदान कायदा 1936 च्या तरतुदी सुरक्षा रक्षकांना लागू करू शकते. ठीक आहे. इथं सुद्धा तुम्हाला हा जो पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936 चा ॲक्चुअली हा आपल्याला बघायचा आहे. पुढे आपण हा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत त्याचा. ठीक आहे. तर हा 1936 चा हे एअर पाठ करायचं. राज्य सरकारची अधिसूचना लक्षात ठेवायची. ठीक आहे. कलम 20 मध्ये काय? ₹20 वेतन. या अनुषंगाने कलम 20 सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कलम 21 कशा संदर्भात आहे? महिला सुरक्षा रक्षकांना मातृत्व लाभ कायदा लागू होणं. राज्य सरकार अधिसूचनेद्वारे मातृत्व लाभ अधिनियम 1961 म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट मधील सर्व किंवा काही तरतुदी नोंदणीकृत महिला सुरक्षा रक्षकांना लागू करू शकते. 19, 20, 21 तिन्ही मध्ये काय सांगितलं त्यांनी? एक कायदा सांगितला. ठीक आहे. 19 मध्ये त्यांनी तुम्हाला याचा कायदा सांगितलं. 1923 चा, 20 मध्ये 1936 चा पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट. ठीक आहे. 21 मध्ये महिला सुरक्षा रक्षकांना मातृत्व लाभ कायदा. कधीचा येतो? 1961 चा. हा सुद्धा आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट कधीचा आहे? 1961. एअर पार्ट करायचं. आता हे कलम 21 कलम 21 कसं लक्षात ठेवायचं? 21व्या शतकामध्ये महिला आघाडीवरती आहे. ठीक आहे. या शतकामध्ये महिलांना अधिकार खूप जास्त प्रमाणात भेटले. ठीक आहे. मॅटर्निटी बेनिफिट या संकल्पना ह्या कधी आल्या तुमच्या? 21व्या शतकामध्ये आल्या. त्याच्यामुळे कलम 21 आणि मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. या कायद्याच्या उद्देशासाठी त्यांना महिला म्हणजे संबंधित कायद्यातील व्याख्येनुसार मानलं जाईल. हे परत बोलबच्चन गोष्टी आहे. जर वेतन मंडळ देत असेल तर मंडळ हे नियोक्ता मानला जाईल. नियोक्ता म्हणजे एम्प्लॉयर. इतर बाबतीमध्ये मुख्य मालक हा नियोक्ता मानला जाईल. हे आपण कंपॅरेटिव्ह चार्टमध्ये तिन्ही सेक्शनसाठी म्हणजे कलम 19, 20 आणि 21 मी तुम्हाला सोबत सांगितलेलं आहे. ठीक आहे. ₹19 काय? भरपाई.
₹20 काय वेतन आहे आणि 21 मध्ये काय 21व्या शतकातील महिला कशा आहे आघाडीवरती आहे, ॲडव्हान्स आहे. त्यांना मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 भेटलेला आहे. ठीक आहे. कलम सॉरी एक सेकंड हे रिवाइज करा आतापर्यंत जेवढं घेतलं ते. हा तर कलम 22 कशा संदर्भात आहे? इतर कायद्यानुसार असलेले अधिकार आणि विशेष हक्क अबाधित राखणं. जर हा कायदा लागू होण्यापूर्वी एखाद्या सुरक्षा रक्षकाला इतर कोणत्याही कायद्यानुसार, कराराद्वारे किंवा परंपरेनं काही अधिकार किंवा सवलती मिळत असतील, तर त्या सुरूच राहतील. म्हणजे काय सांगितलं? जर ऑलरेडी एखाद्या सुरक्षा रक्षकाला काही अधिकार भेटताय, तर ते काय राहणार आहे? कंटिन्यू राहणार आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. बट याच्यामध्ये त्यांनी अट काय घातली? हे अधिकार किंवा सवलती या कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त फायदेशीर असल्या पाहिजे. म्हणजे काय? सरकारनं याच्यामध्ये एक बाब इन्शुअर केली. त्यांनी जो सुरक्षा रक्षक आहे त्याचा वेलफेअरचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे? ठीक आहे. योजना, कायदे हे तुमच्या भल्यासाठीच असतात, नुकसानीसाठी नसतात. ठीक आहे. इथं जर कमी फायदेशीर असं असेल, तर एक्झाममध्ये ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. लॉजिकल हे तुमचं असतं. ठीक आहे. पुढे आहे, याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा नियम घातला. जर रक्षक जुन्या कायद्यानुसार फायदा घेत असेल, तर त्याला त्याच गोष्टीसाठी या नवीन कायद्यानुसार दुहेरी लाभ घेता येणार नाही. म्हणजे काय 2-2 बाबींचा किंवा 2-2 अधिकार तुम्हाला एकसाथ उपभोगता येणार नाही, असं त्यांनी कलम 22 मध्ये सांगितलं. कसं पाठ करायचं? 2-2 म्हणजेच काय दुहेरी लाभ तुम्हाला सोबत भेटणार नाही. हे या स्वरूपामध्ये कलम 22 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे कलम 23 याच्यामध्ये त्यांनी सूट सांगितली, एक्झेम्पशन सांगितली. आता ही सूट कोण देतं? तुम्हाला राज्य सरकार देतं आणि सूट देताना राज्य सरकार चर्चा कोणासोबत करतं? सल्लागार समिती. आपण कशामध्ये बघितली? 15 मध्ये 3 लोक याच्यामध्ये असतात. अध्यक्ष कोण असतो? सरकारचे प्रतिनिधी किती पाहिजे? 1/4 हे सगळं तुम्हाला आठवायला पाहिजे. ठीक आहे. तर अधिकार राज्य सरकार सल्लागार समितीशी चर्चा करून ठराविक एजन्सी किंवा कारखान्यातील सुरक्षा रक्षकांना या कायद्याच्या तरतुदीमधून सूट देऊ शकते. ही सूट तेव्हाच दिली जाते जेव्हा सरकारची अशी खात्री होते की रक्षकांना मिळणारे फायदे या कायद्यातील फायद्यांपेक्षा कमी नाहीत. सरकार कोणतेही कारणे देऊन दिलेली सूट अधिसूचना काढून कधीही रद्द करू शकते. सरकार बॉस ठीक आहे ते तुम्हाला अधिकार देऊ सुद्धा शकतात आणि ते रद्द सुद्धा करू शकतात. तुम्हाला पाठ काय करायचं? कलम 23 पाठ करायचं. त्याच्यामध्ये काय एक्झेम्पशन आहे. कसं पाठ करायचं? 2-3 लोकांना सूट भेटते. ठीक आहे. 2-3 लोकांना सूट या अनुषंगाने ते पाठ करायचं. 2-3 लोकांना सूट हे 2-3 वेळेस रिपीट करायचं. तुमचा पाठ होऊन जाईल. पुढे आहे कलम 24 याच्यामध्ये मंडळाच्या कामकाजाची चौकशी यांनी सांगितले. राज्य सरकार कोणत्याही वेळी मंडळाच्या किंवा योजनेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते. आता मंडळाने चौकशी करणाऱ्या व्यक्तीला सर्व कागदपत्र, हिशोब आणि माहिती पुरवणं अनिवार्य आहे. चौकशीसाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला या कायद्याअंतर्गत असलेल्या निरीक्षकाचे सर्व अधिकार प्राप्त असतील. ठीक आहे. हे जे तुमचं 1, 2 आणि 3 हे जे विधान आहे, हे लॉजिकल विधान आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पाठांतराचा भाग नाही. ठीक आहे. राज्य सरकार बोर्डाची चौकशी करू शकतं का? करू शकतं. निरीक्षकाला याच्यामध्ये सर्व अधिकार असतील का? असतील. आता मंडळानं तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे का या चौकशीमध्ये? केलं पाहिजे. ठीक आहे. सर्व बाबी कशा आहेत तुमच्या पॉझिटिव्ह स्वरूपाच्या आहे, लॉजिकल स्वरूपाच्या आहे. ठीक आहे. याच्यामध्ये खूप असं रॉकेट सायन्स नाही लक्षात ठेवण्यासारखं. ठीक आहे. तुम्हाला पाठ काय करायचं? कलम 24 इथं पाठ करायचं. कलम 24 मध्ये काय सांगितलं? 24 मध्ये त्यांनी चौकशी सांगितली. 24 तास चौकशी या अनुषंगाने लक्षात ठेवा. आत्ता नीटचा पेपर फुटला होता. त्याच्यामध्ये तुम्ही ते भरपूर वेळेस न्यूजवरती ऐकलं असेल, की सीबीआयनी डॅश डॅश व्यक्तीची एवढ्या-एवढ्या तास चौकशी केली. ठीक आहे. मोठेगावकर सरांना सुद्धा त्यांनी उचललेलं आहे. तर 24 तास चौकशी हे तुम्हाला या स्वरूपाचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे आहे कलम 25. कलम 25 काय? मंडळ बरखास्त करणं. आता हे जे मंडळ म्हणजे जेव्हा कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनतात, तेव्हा सरकारला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागते. ठीक आहे. तर हे कलम 25 मध्ये त्यांनी सांगितलं. मंडळ बरखास्त करणं. त्याच्यामध्ये कारण काय असणार आहे? खालील परिस्थितीमध्ये सरकार मंडळाला बरखास्त करू शकते. जेव्हा मंडळ आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरले असेल, मंडळाने वारंवार चुका केल्या असतील किंवा आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल. ठीक आहे. म्हणजे बट ऑब्वियस गोष्ट आहे. जेव्हा मंडळ चुकीचं वागणार, तेव्हा सरकार मंडळाला बरखास्त करणार. याच्यामध्ये पाठांतराचा मुद्दा आहे का? बिलकुल पाठांतराचा मुद्दा नाही. पाठ काय करायचं?
जर मंडळ बरखास्त झालं, तर त्याची पुनर्रचना परत कधी करायची? ठीक आहे. पुनर्रचना कधी करायची? याचा जो कालावधी तो पाठ करायचा. ठीक आहे. बरखास्तीनंतर 12 महिन्यांच्या आत मंडळाची पुनर्रचना करणं आवश्यक आहे आणि हा जो कालावधी, हा काळ जास्तीत जास्त 6 महिने वाढवता येतो. ठीक आहे. म्हणजे आता 7 मार्च 2026ला जर मंडळ बरखास्त झालं, तर 12 महिन्याच्या आत मंडळाची पुनर्रचना करणं आवश्यक आहे. म्हणजे काय? 6 मार्च 2027 पर्यंत ते त्यांनी मंडळ तिथं नेमलं पाहिजे. आता हे 6 मार्च याच्यामध्ये अजून 6 महिने वाढवले जाऊ शकतात. ठीक आहे. हेच त्यांनी या विधानामध्ये सांगितलेलं आहे. कायद्याची भाषा थोडी किचकट असते, तरीसुद्धा मी तुम्हाला इथे सोपं करून ते दिलेलं आहे. ठीक आहे. आता ही जी संधी आहे, हंगामी व्यवस्था परिणाम या बोलवचन गोष्टी आहे. वाचून घ्यायच्या याला. पाठांतराचा हा भाग नाही. मंडळ बरखास्त करण्यापूर्वी सरकार मंडळाला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देईल. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं नॅचरल जस्टिसचं तत्व. ठीक आहे. समोरच्याची बाजू ऐकून घेणं हे अपेक्षित आहे. मंडळ बरखास्त असलेल्या काळामध्ये मंडळाचे सर्व अधिकार राज्य सरकार किंवा सरकारनं नियुक्त केलेला अधिकारी वापर. ठीक आहे. मंडळ हे तुमचं ठीक आहे याला म्हणजे तिथं ते व्हॅकंट नसतं. ठीक आहे. तर तिथं कोणतरी असतं. हंगामी व्यवस्था असते. बस एवढंच लक्षात ठेवा. मंडळ बरखास्त झाल्यावर खालील गोष्टी घडतील. मंडळाचे सर्व सदस्य त्वरित आपले पद रिक्त करतील. मंडळाचे सर्व अधिकार सरकारनं नियुक्त केलेल्या व्यक्तीकडे जातील. मंडळाचा सर्व निधी, मालमत्ता राज्य सरकारकडे जमा होईल आणि पुनर्रचना म्हणजे मंडळाची जेव्हा पुनर्रचना होईल, ती पुनर्रचना झाल्यावरती ती पुन्हा मंडळाकडे सोपवली जाईल. सगळेच्या सगळे फॅक्ट्स म्हणजे ही संधी म्हणा, हंगामी व्यवस्था म्हणा, हे परिणाम म्हणा, सर्वच्या सर्व हे जनरलाइज आहे. याला पाठांतर करण्याची गरज नाही. कलम 26 मध्ये हक्क सोडून देण्यास मनाई. कॉन्ट्रॅक्टिंग आउट. आता असं होऊ शकतं ना, की मी मालक आहे, ठीक आहे, आणि माझ्याकडे जो कामाला व्यक्ती, जो सुरक्षा रक्षक आहे, मी त्याला म्हणेल, की तू माझ्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट कर. कॉन्ट्रॅक्ट कशा स्वरूपाचं कर? तुला या कायद्याअंतर्गत जे अधिकार भेटतात, तू ते अधिकार किंवा जे तुझे कायदेशीर हक्क आहे त्याला सोडून दे. या स्वरूपाचा कॉन्ट्रॅक्ट जर मी माझ्या सुरक्षा रक्षकासोबत केला, तर मग त्या केसमध्ये काय होऊ शकतं? ती बाब त्यांनी कलम 26 मध्ये एक्सप्लेन केली. हक्क सोडून देण्यास मनाई त्यांनी सांगितलं. असे कायदेशीर हक्क सोडता येत नाही. जो करार झालेला आहे, तो करार तुमचा व्हॉइड मानला जातो. त्याला शून्य करार मानलं जातं. ठीक आहे. जर एखादा नोंदणीकृत सुरक्षा रक्षक असा करार किंवा करारनामा करतो, ज्याद्वारे तो या कायद्यानं मिळालेले आपले अधिकार किंवा सवलती सोडून देत असेल, तर असा करार शून्य किंवा व्हॉइड मानला जाईल. थोडक्यात कोणताही मालक रक्षकाकडून त्याचे कायदेशीर हक्क काढून घेणारा करार करून घेऊ शकत नाही आणि असा करार कायद्यानं अवैध असेल. ठीक आहे. कलम 26 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की याच्यामध्ये हक्क सोडून देण्यास काय मनाई केलेली आहे. ठीक आहे. संकल्पनात्मक बाबी आपण बघतच आहोत. पुढे आहे कलम 27. अपराधांसाठी सर्वसाधारण दंड याच्यामध्ये सांगितलं. जनरल पेनल्टी याच्यामध्ये सांगितली. या कायद्यातील किंवा नियमांमधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला खालीलप्रमाणे दंड याच्यामध्ये होईल. मूळ दंड काय सांगितला? दोषी ठरल्यानंतर 5 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि सतत जर उल्लंघन करत राहिला दोषी व्यक्ती, तर त्याला दररोज 5,000 रुपयापर्यंतचा अतिरिक्त दंड याच्यामध्ये सांगितलेला आहे. किती? 5 लाख. मूळ दंड किती? 5 लाख आणि सतत उल्लंघन जर राहिलं, तर ती रक्कम हजारामध्ये असते. ठीक आहे. लाखोमध्ये नसते. हा दंड मग तो कोटीमध्ये पाहिजे, तेव्हा ती रक्कम इथं लाखोमध्ये असते. ठीक आहे. दररोज फाईन थोडा कमी पाहिजे. मूळ दंड थोडा जास्त पाहिजे. हे लॉजिकली विचार करून ठेवा. ठीक आहे. 5 लाख रुपये मूळ दंड आणि सतत उल्लंघन डेली जर असेल, दररोज 5,000 रुपये याच्यामध्ये लागतील. कलम 27 कसं पाठ करायचं? आपण 17 मध्ये खतरा पाठ केला होता. ठीक आहे. 7-7 या अनुषंगाने लक्षात ठेवा ते. खतरा. खतरा कशाचा आहे? पेनल्टीचा. त्या 17 मध्ये आपण कोर्ट कचेरी बघितली होती. या 27 मध्ये आपण काय बघतोय? पेनल्टी. हे सुद्धा लक्षात घ्या. पेनल्टी वगैरे ह्या तुमच्या कायद्याच्या शेवटच्या भागामध्ये सांगितलेल्या असतात. ठीक आहे. कायद्याचा एक लॉजिकल सेन्स असतो. सुरुवातीला तुम्हाला डेफिनिशन असतात. ठीक आहे. कायद्याचं नाव असतं, त्याची व्याप्ती असते, नंतर डेफिनिशन असतात. ठीक आहे. नंतर आयोग वगैरे असतात. नंतर त्या आयोगामध्ये जे कंपोजिशन आहे त्यांचं त्यांनी वर्णन दिलेलं असतं, की टर्म किती असेल, रिमूव्ह कसं करू शकतो. ठीक आहे. या स्वरूपाचा कायदा असतो. हे जर तुम्हाला लॉजिकली लक्षात ठेवता आलं, तर तुम्हाला सर्व कायदे पाठ करायला सोपे जाणार आहे. आता मला एक 2-3 दिवसापूर्वी एक स्क्रीनशॉट आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की "सर, इथं तर ₹500 रक्कम आहे." आणि त्यांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवलेला होता. तो बेअर ॲक्टचा होता. तो बेअर ॲक्ट ॲक्चुअली वेबसाईटवरून मला वाटतं त्यांनी डाउनलोड केलेला असणार आहे आणि तो आउटडेटेड होता. ठीक आहे. त्याच्यामुळेच सांगितलं तुम्हाला, की ते आउटडेटेड करू नका. तुम्हाला मी आपण कलम 27 बघत होतो, दाखवतो कलम 27. जनरल पेनल्टी फॉर ऑफेन्सेस ठीक आहे.
काय वाचतं ते? एनी पर्सन हू कॉन्ट्राव्हेन्स एनी ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट or any rule made thereunder shall on conviction be punished with fine which may extend to 5 lakh rupees and in case of continued contravention thereof with an additional fine which may extend to 5,000 rupees per day for every day during which such contravention continues. हे जे त्यांनी एवढ्या डिफिकल्ट भाषेमध्ये सांगितलं ते मी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये 2 वाक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. मला याच्यामध्ये 2 बाबी तुम्हाला सांगायच्या होत्या, की नोट्सची भाषा ही ईझी आहे. मग प्रश्न असा पडतो, की एक्झाममध्ये टी-सी-एस जी एक्झाम घेणार आहे, त्याच्यामध्ये नेमकी कोणती भाषा येईल? तर त्याच्यामध्ये ही जी नोट्सची भाषा मी तुम्हाला सांगतोय, याच स्वरूपाचे तुमचे प्रश्न असतील. कायद्याची भाषा त्याच्यामध्ये वापरल्या जात नाही. ठीक आहे. हा कायदा ॲज इट इज ते कॉपी पेस्ट करून टाकतात का? नाही. प्रश्न हा एक व्यक्ती बनवत असतो आणि तो स्वतः जेव्हा प्रश्न बनवतो म्हणजे मानव तो त्याचे काहीतरी फुटप्रिंट्स तिथं सोडत असतो. मग ती भाषा तिथं तो त्याची तिथं आणत असतो. ही बाब तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. अपडेटेड बेरॅक्स वाचा. परत परत सांगतोय. ठीक आहे. तर इथं 5,00,000 आणि ₹5,000 हे जे दंडाची रक्कम ही तुम्हाला पाठ झाली पाहिजे. पुढे कलम 27 गुन्ह्यांचे तडजोडीने निराकरण म्हणजे काय? कंपाउंडिंग ऑफ ऑफेन्सेस त्यांनी कलम 27 मध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे ॲड झालं तर 100% काहीतरी याच्यामध्ये दुरुस्ती केली. आता हे जे ए आहे याच्यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? ॲडजस्टमेंट लक्षात ठेवायची. ठीक आहे. कंपाउंडिंगचा अर्थ काय होतो? ॲडजस्टमेंट. ठीक आहे. इथं तडजोड सुद्धा दिली. तर ए फॉर ॲडजस्टमेंट म्हणजे कलम 27 मध्ये ॲडजस्टमेंट आहे. हे तुम्हाला पाठ करायची. याची पद्धत काय सांगितली त्यांनी? योजनेच्या उल्लंघनाचा गुन्हा झाल्यास आरोपी व्यक्तीने अर्ज केल्यास खटला सुरू होण्यापूर्वी किंवा नंतरही मंडळाचे अध्यक्ष तो गुन्हा तडजोडीनं मिटवू शकतात. यासाठी कमाल दंडाच्या 50% रक्कम भरावी लागेल. हा पैसा मंडळाच्या प्रशासकीय खात्यामध्ये जमा होईल. ठीक आहे. कोणाची मर्जी इथं? अध्यक्षाची. ठीक आहे. अध्यक्ष लक्षात ठेवा. अध्यक्ष हा जो आपण कंपोजिशन बघितलं होतं, तर हा अध्यक्ष तुमचा ॲडवायझरी कमिटीचा नाही, हा मंडळाचा अध्यक्ष. ठीक आहे. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि यासाठी त्यांनी कमाल दंडाची रक्कम किती सांगितली? 50%. हे दोन्ही फॅक्ट्स तुम्हाला इथं काय करायचे? पाठ करायचे. याच्यामध्ये मात्र त्यांनी काही मर्यादा घातलेल्या आहे. खालील बाबतीत तडजोड करता येणार नाही. जर त्या व्यक्तीनं 3 वर्षाच्या आत दुसऱ्यांदा तोच गुन्हा केला असेल, तर तडजोड होणार नाही किंवा तोच गुन्हा ज्यासाठी ती व्यक्ती आधीच दोषी ठरली होती. त्याच्यानंतर जर खटला सुरू होण्यापूर्वी तडजोड झाली, तर त्या गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीवरती खटला चालवला जाणार नाही. आता ही लॉजिकल बाब आहे. ठीक आहे. ही पाठांतराची बाब नाही. एकदा वाचल्यानंतर तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे. जर खटला सुरू असताना तडजोड झाली, तर अध्यक्ष कोर्टाला लेखी कळवतील आणि त्यानंतर कोर्ट त्या व्यक्तीची काय करेल? मुक्तता करेल. हे सुद्धा कसं आहे? लॉजिकल स्वरूपाचं आहे. या कलमातील तरतुदींविषयी इतर कोणत्याही प्रकारे गुन्ह्याची तडजोड केली जाणार नाही. हे सुद्धा असले नियम अटी ते याच्यामध्ये टाकत असतात. ठीक आहे. पुढे आहे कलम 28 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन. ठीक आहे. राज्य सरकार, मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, सल्लागार समिती किंवा निरीक्षक यांनी या कायद्याअंतर्गत सद्भावनेने केलेल्या कोणत्याही कामासाठी त्यांच्यावर कोणताही खटला किंवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. पाठ काय करायचं? कलम 28 त्याच्यामध्ये सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण आहे. हे तुम्ही आपण भरपूर साऱ्या कायद्यामध्ये आपण हे बघतो. ठीक आहे. फक्त कलम नंबर पाठ करायचा. कलम 28 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. पुढे आहे कलम 29 नियम करण्याचा अधिकार. राज्य सरकारला या कायद्याअंतर्गत नियम करण्याचा अधिकार आहे आणि हे नियम करण्यापूर्वी ते राजपत्रामध्ये प्रसिद्ध केले जातील. कायद्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार या कायद्याशी सुसंगत नियम बनवू शकते. याच्यामध्ये सुद्धा हे प्रोव्हिजन जे आहे, तर अधिकार कोणाला नियम करण्याचा? राज्य सरकारला. बस एवढंच लक्षात ठेवायचं. कलम 29 हे तुमचं सेकंडरी प्रायोरिटीचं कलम पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे कलम 30 नियम आणि योजना विधिमंडळासमोर मांडणं. आता याच्यामध्ये एक जी त्यांनी कालावधी दिलाय तो पाठ करायचा आहे. या कायद्याअंतर्गत तयार केलेली प्रत्येक योजना आणि नियम राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यांच्या समोर मांडले जातील, असं त्यांनी कलम 30 मध्ये सांगितलं. आणि हे नियम एकूण 30 दिवसांच्या कालावधीसाठी सभागृहासमोर ठेवले पाहिजेत, असं त्यांनी कलम 30 मध्ये सांगितलं. हे 30 दिवस आणि कलम 30 या अनुषंगाने तुम्ही जोडीने लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जर आपण ह्या स्वरूपामध्ये 18-18 बघितलं होतं. ठीक आहे. आता 18-18 मध्ये आपण काय बघितलं होतं ते तुम्हाला आठवायला पाहिजे. जर दोन्ही सभागृहांनी त्या नियमामध्ये काही बदल सुचवले किंवा तो नियम रद्द करण्याचं ठरवलं, तर त्याप्रमाणे बदल होईल. मात्र त्याआधी केलेल्या कृतीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या जर तरच्या गोष्टी या कायद्यांच्या असतात.
याच्यावरती खूप जास्त फोकस करायचा नाही. जेवढे फॅक्ट्स असतात ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कोणत्या बाबीवर फ्रेम होऊ शकतो, त्याचा विचार तुम्ही करायचा आणि तेच फॅक्ट्स तुम्ही पाठ करायचे असतात. ठीक आहे. पुढे कलम 31 आहे. निरसन आणि व्यावृत्ती, रिपील अँड सेव्हिंग त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. या कायद्यापूर्वी लागू असलेला महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक वटहुकूम, ज्याला आपण ऑर्डिनन्स असं म्हणतो, 1981 चा याद्वारे रद्द करण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ऑर्डिनन्स संविधानाचं कोणतं कलम आहे? कलम 123. ठीक आहे. इथं तुमचा राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढतो आणि राज्याचं जर बघितलं तर 213. हे दोन्ही तुमचा पाठ पाहिजे. वटहुकूम रद्द झाला असला तरी त्या वटहुकुमाअंतर्गत सरकारनं घेतलेले सर्व निर्णय, दिलेले आदेश किंवा केलेल्या नियुक्त्या या कायद्याअंतर्गतच केल्या आहेत असं मानलं जाईल. परत जर तरच्या बाबी हे सेफ खेळतात ते. ठीक आहे. तर पाठांतराचा भाग नाही. पाठ काय करायचं की कलम 31 मध्ये निरसन आणि व्यावृत्ती आहे आणि त्यांनी जो ऑर्डिनन्स काढलेला होता तर त्याला रिपील केलं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. कलम 30 मध्ये काय नियम आणि योजना विधिमंडळासमोर मांडणं, 30-30 लक्षात ठेवायचं. कलम 29 मध्ये नियम करण्याचा अधिकार आहे कोणाला? राज्य सरकारला. 28 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण आहे. त्याच्यानंतर 27 मध्ये आपण काय बघितलं? ऍडजस्टमेंट, बोर्डाचा अध्यक्षाला अधिकार आहे. कमाल दंडाच्या 50% रक्कम भरावी लागते. त्याच्यामध्ये मर्यादा त्यांनी घातलेल्या आहे. कलम 27 मध्ये काय? अपराधांसाठी सर्वसाधारण दंड 5,05,000 हे आपण बघितलं. कलम 26 मध्ये हक्क सोडून देऊ शकतो का सुरक्षा रक्षक? नाही देऊ शकत. ठीक आहे. कलम 25 मध्ये आपण काय बघितलं? मंडळ बरखास्त करणे. त्याच्यानंतर त्याची पुनर्रचना आपण बघितली 12+6. ठीक आहे. कलम 24 मध्ये काय? मंडळाच्या कामकाजाची चौकशी आहे. ठीक आहे. 24 तास चौकशी या अनुषंगाने लक्षात ठेवलं. कलम 23 मध्ये काय? कलम 23 मध्ये सूट आहे. ठीक आहे. 2-3 लोकांना सूट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवलं. कलम 22 मध्ये काय? इतर कायद्यानुसार असलेले अधिकार आणि विशेष हक्क काय असतात? अबाधित राहणं. ठीक आहे. याच्यामध्ये काय करतं सरकार? सुरक्षा रक्षकाला जास्त फायदा होईल हे इन्शुअर करतं. बट सुरक्षा रक्षक दोनदा लाभ घेणार नाही हे सुद्धा इन्शुअर करतं. 2-2 लाभ घेणार नाही म्हणजेच काय? कलम 22 हे सुद्धा तुमचा पाठ झालं पाहिजे. कलम 21 मध्ये काय? महिला सुरक्षा रक्षकांना मातृत्व लाभ कायदा कधीचा आहे? 1961 चा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कलम 21 कसं लक्षात ठेवायला सांगितलं? 21व्या शतकामध्ये महिला आघाडीवरती आहेत. ठीक आहे. पुढे कलम 20 वेतन प्रदान कायदा लागू होणे कधीचा हा? पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 1936 चा आहे. ₹20 वेतन हे तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. ₹19 भरपाई. ठीक आहे. कामगार भरपाई कायदा लागू होणं कधीचा आहे? 1923 चा आहे. मालकाची व्याख्या तुमच्या लक्षात आली का? बोर्डाने जर वेतन दिलं तर मालक कोण असणार आहे? बोर्ड असणार आहे. इतर बाबतीमध्ये मालक कोण असणार आहे? मुख्य मालक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल एम्प्लॉयर असं म्हणतो. कलम 18 आणि 18 बालकाची डेफिनेशन तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. कलम 17 मध्ये खतरा आहे, कोर्ट कचेरी आहे, कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स आहे. ठीक आहे. तो कॉग्निझन्स कधी घेतला जाणार आहे? इन्स्पेक्टर किंवा ऑथराइज पर्सन असला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर या गुन्ह्यांचा खटला केवळ महानगर दंडाधिकारी आणि मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास यांच्यासमोर चालवला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 16 मध्ये निरीक्षक येतो. 16 वर्षाचा मुलगा सगळीकडे काय करतो? डोळा ठेवतो, लक्ष ठेवतो, बारीक लक्ष ठेवतो. निरीक्षक या अनुषंगाने आपण ते पाठ केलं. निरीक्षकाचे अधिकार बघितले. निरीक्षकाची नेमणूक कोण करतं? बोर्ड करतं. या सर्व बाबी तुमच्या काय झाल्या पाहिजे? पाठ झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर कलम 15 बघितलं. सल्लागार समिती बघितली. ॲडवायझरी कमिटी बघितली. याची स्थापना कोण करतं? राज्य सरकार करतं. कंपोजिशन काय? 3 समान संख्या असलेले प्रतिनिधी याच्यामध्ये असतात. मुख्य मालकांचे प्रतिनिधी, सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी आणि राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधी याच्यामध्ये असतात. ठीक आहे. हे जे आहे तुमचे सरकारचे प्रतिनिधी एकूण सदस्य संख्येच्या 1/4 पेक्षा जास्त नसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण असतो? सरकार आपल्या प्रतिनिधींपैकी एकाला अध्यक्ष म्हणून नियुक्त करतो. कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे. रिक्त पद 6 महिन्याच्या आत भरली जाणार आहे. ठीक आहे. आणि भत्ता आपण बघितला. बैठकीसाठीचा प्रवास आणि दैनिक भत्ता याच्यामध्ये दिला जातो. कलम 15 मध्ये आपण सल्लागार समिती सुद्धा बघितलेली आहे. ठीक आहे. या स्वरूपाचं हे लेक्चर आपलं झालं. सर्वच्या सर्व कलम हे तुमचे पाठ झालेले असणार आहे. याच्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे? वर्कबुक लिहायचे. ठीक आहे. आता हे लेक्चर झालं. त्याच्यानंतर अजून एक सांगतो. प्रत्येक म्हणजे एखाद पान झाल्यानंतर किंवा थोडे फॅक्ट्स डिस्कस केल्यानंतर 4-5 कलम झाल्यानंतर मी तुम्हाला अशा क्विक नोट्स देतो. ते का देतो? रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. तुम्ही पहिलं पान उलटल्यानंतर म्हणजे दुसऱ्या पेजवरती जेव्हा जातात, पहिलं पेज जे असतं तुमचं ते रिव्हाइज करायला हवं. ठीक आहे. त्याला स्पेस रिपिटेशन टेक्निक आपण म्हणतो. पाठांतर होतं त्याने खूप जास्त. ठीक आहे. आता लेक्चर झालं तुमचं. ठीक आहे. 1981 चा ऍक्ट होता आपला. लेक्चर डन झाले. याच्यानंतर तुमचं काम काय? वर्कबुक लिहिणं. वर्कबुक कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगितलंय.
आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला किती फॅक्ट्स आठवतात ते लिहून काढायचे. जे आठवत नाही ते नोट्समध्ये शोधून लिहायचे आणि जे नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला सापडत नाही ते आन्सर कीमध्ये बघून लिहायचे. बट वर्कबुक लिहायची आणि वर्कबुक जे लिहिणार नाही, ठीक आहे. तर मी स्वतः चेक करणार आहे वर्कबुक. चेक करणार म्हणजे तुम्हाला मेसेज येईल माझा आणि जे डिसिप्लिन फॉलो करणार नाही आपण त्यांचं ॲडमिशन कॅन्सल करूया त्यावेळेस. त्याच्यानंतर वर्कबुक नंतर तुम्ही एम-सी-क्यू टेस्ट सोडवणं अपेक्षित आहे. ठीक आहे. या एम-सी-क्यू टेस्टमध्ये तुमची ॲक्युरसी 95% आसपास पाहिजे. ही 95% आसपास जर तुमची ॲक्युरसी नसेल, तर तुम्ही काहीतरी मिस करताय. ठीक आहे. 100% तुम्ही काहीतरी मिस करताय. तुम्ही प्रोसेस फॉलो करत नाहीये. एम-सी-क्यू टेस्ट झाल्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉलचे आपले सेशन अटेंड करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जी मी शीट तुम्हाला देईन, ती तुम्ही लेक्चर चालू असतानाच भरून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. या स्वरूपाचं आपण पुढे प्रोसीड करू. आज हे लेक्चर मी 24 तारखेला रेकॉर्ड करतोय. ठीक आहे. हे लेक्चर मला वाटतं तुम्हाला 25 तारखेला भेटून जाईल ॲपवरती. YouTubeला सुद्धा मी ते टाकणार आहे. तर बाकीचे जे लेक्चर आहे, जो माथाडी कामगार कायदा आहे, तो मला वाटतं 1 किंवा 2 जूनला मी तो घेईल. कारण की आता 31 तारखेला राज्यसेवा पूर्व आहे. तर 5-6 दिवस आपण ब्रेक घेऊयात आणि बाकीचं जे आहे शेड्यूल वगैरे ते पूर्ण कसं असेल ते मी तुम्हाला कळवेलच. ठीक आहे. थँक सो मच. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.